वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. शेगाव पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचे जनतेला आवाहन. सध्याच्या सामाजिक माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे चुकीच्या व भडकाऊ माहितीचा प्रसार वेगाने होतो आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेगाव पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे. पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले की कोणीही वादग्रस्त, जातीय तेढ निर्माण करणारी, धार्मिक भावना दुखावणारी किंवा भडकाऊ स्वरूपाची पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकू नये. अशा पोस्ट केवळ गुन्हा ठरतात, परंतु त्याचे गंभीर सामाजिक परिणामही होऊ शकतात. तसेच त्यांनी पुढे स्पष्ट केले की कोणत्याही व्यक्तीने जर अशा स्वरूपाची माहिती व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब इत्यादी माध्यमातून पसरवली किंवा ती पुढे फॉरवर्ड केली तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल. फक्त पोस्ट करणारा नव्हे तर ती माहिती फॉरवर्ड करणारा किंवा शेअर करणाऱ्यावरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. पोलीस प्रशासन जनतेला आवाहन करत आहे की समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि कोणतीही शंका असल्यास थेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, शेगाव शहर पोलीस स्टेशन. आगामी सण उत्सव आहेत. ईद मिलादुन्नबी आहे, म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मतिथी आहे, जन्मोत्सव आहे. त्यानिमित्ताने 5 तारखेला ईद आहे, 6 तारखेला अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आहे. या सगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर माझं सर्व नागरिकांना, जनतेला, खास करून युवा पिढीला आवाहन आहे की आपण जे कोणतेही सोशल प्लॅटफॉर्म यूज करतात, मग ते फेसबुक असू द्यात, ट्विटर असू द्या, व्हॉट्सॲप असू द्या, स्नॅपचॅट असू द्या, यावरती आपण चॅट करताना, स्टेटस ठेवताना किंवा स्टोरी ठेवताना काळजीपूर्वक ठेवा, जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही, जेणेकरून कोणते प्रश्न उद्भवणार नाही, याकडे लक्ष द्या. कोणाची बदनामी होईल असं काही कृत्य करू नका. कारण पोलिसांचा सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल अव्याहतपणे 24 तास लक्ष देतो आहे. यावरती प्रत्येक पोलीस स्टेशन लेव्हलला आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा, राज्य स्तरावरती सुद्धा सोशल मॉनिटरिंग सेल सुरू आहे. आणि त्यावरून आम्ही चेक करतो आहे की जे कोणी असे समाजकंटक, समाजामध्ये अफवा फैलवण्याचा प्रयत्न करतील, धर्मात, जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावरती कठोर कारवाई केल्या जाईल. एकदा गुन्हा दाखल झाला की तुम्हाला खाजगी क्षेत्रात आणि सरकारी नोकरी मिळू शकत नाही, कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळू शकत नाही. त्यामुळे आपला भविष्याचा विचार करा आणि यापासून दूर राहा. धन्यवाद.